कधी कोणी राजकारण आणता कामा नये. तुम्ही तर दिलं नाही, तुम्ही दिलं नाही, आम्ही देतोय. ते थांबवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? परंतु ही योजना एवढी लोकप्रिय झाली की जिल्ह्यात तालुक्यामध्ये गावामध्ये महिलांचं, माझ्या बहिणींचं मोह उठलं. आणि किती तुम्ही या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा 1,40,00,000 1,50,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले. म्हणजे सरकारवर विश्वास आहे म्हणून आपण फॉर्म भरले. त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. जे लोक सांगत होते ही योजना फसवी आहे, योजना खोटी आहे, ते लोकच बघत होतो. आम्ही फॉर्म भरायला लागले. त्यांच्या ऑफिस समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर लागले, पण मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही टाकला त्याच्यात, त्यांचा स्वतःचा फोटो टाकला. अरे काय तुमचं चाललंय? कुठं फेडाले पाप? अरे आमच्या या बहिणींच्या मुलाबाळांच्या तोंडाचा घास हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? कोविड मध्ये तर काय काय केलं मुंबईत आपल्याला माहित आहे, पुण्यात काय केलं तेही माहित आहे. जिथं मिळेल तिथं त्यांनी कोविड मध्ये रुग्णांच्या, पेशंटच्या तोंडचा घास हिरावून घेतला. आनंदाचा शिदा आपण दरवेळेला देतो, गणपतीला, दिवाळीला. काय देतो त्याच्यामध्ये? रवा, मैदा, साखर, तेल, डाळ. काय एवढं मोठं सरकार करतंय. परंतु आम्हाला माहित आहे की आमच्या या सर्वसामान्य लोकांचा सण चांगला साजरा झाला पाहिजे. तिथं पण खोडा घालायला प्रयत्न केला. ते आनंदाचा शिदा पण बंद झाला पाहिजे म्हणून तिकडे कोर्टात गेले. म्हणजे न्यायालयाने माझ्या बहिणींची बाजू घेतली आणि त्यांना चांगलं फटकारलं, त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि माझ्या बहिणींचा विजय या ठिकाणी झाला. सरकारची योजना आपण सुरू करू शकलो. आणि म्हणून हे असं प्रत्येक वेळेला या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आता कळलंय की आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या बहिणी रस्त्यावर उतरल्यानंतर पुढं का आपलं खरं नाही. कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नाटक सांगून, खोटं नॅरेटिव्ह पसरवून अमकं होणार, तमकं होणार, हे होणार, ते होणार करून काही लोकांना दिशाभूल केली, काही लोकांची मतं मिळवली. परंतु एकदाच माणूस फसतो. त्यांना वाटलं पुन्हा आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील या चांगल्या योजनेमध्ये खोडा घातला तर योजना रद्द होईल. पण मला सांगा माझ्या बहिणींनो, आपल्याला एवढंच सांगतो की या अशा सावत्र भावांना, कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही? दाखवणार की नाही? आणि म्हणून असा जोडा दाखवायला लागेल तर ते पुन्हा तुमच्या मध्यामध्ये येणार नाही. किती काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही. आणि आम्ही जे बोलतो ते करतो, जे करतो ते बोलणार, जे करणार तेच आम्ही बोलणार. खोटं आश्वासन आम्ही कधी देणार नाही, दिलं नाही. आणि म्हणून यामध्ये आज आपण पाहिलं तर ज्या दिवशी रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर 17 तारखेला या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पण आम्ही सांगितलं होतं की खाती बरोबर चालतायत की नाही बँक अकाउंट ते तपासून घ्या. मला आनंद आहे, समाधान आहे. आमच्या या महिला बाल विकास कल्याण विकास विभागाचा आमचे अदिती तटकरे मंत्री आहे, अनुप कुमार त्याचे सचिव आहेत. या सर्व सर्वांनी टीमने मिळून 14 तारखेपासूनच खात्यामध्ये पैसे जाऊ लागले. एक समाधान झालं, एक आनंद झाला की अशा प्रकारचं काम या ठिकाणी सरकार करते. आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही अनेक कार्यक्रमाला गेलो. त्यावेळेस पाहिलं की ज्या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला की त्याने तुम्हालाही वाटलं नसेल की आपल्या मोबाईलवर मेसेज येईल, पण मोबाईलवर मेसेज आला, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. आज 1,10,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले. हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे. पहिलं काम आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुमच्यासाठी. आणि म्हणून
आज मी जेव्हा जेव्हा आम्ही महिलांचे संवाद साधतो, बहिणींचे संवाद साधतो, तेव्हा त्यांना विचारतो काय करणार. खरं म्हणजे हे 1,500 रुपये जे आहेत, कोणी म्हणतं माझ्या घरात माझ्या मुलाला कपडे घेईन, मी नवीन एक साडी घेईन, माझ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना कपडे घेईन, खायच्या वस्तू घेईन, कोणी म्हणतं माझा छोटा व्यवसाय, देवपूजाचा सामानाचा व्यवसाय, कुणाचा साड्या विकण्याचा व्यवसाय, कुणाचा आणखी छोटा मोठा व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये देखील आम्ही हे पैसे गुंतवणूक करू. किती मोठा विचार आहे. खरं म्हणजे या महिला भगिनी ज्या आहेत, खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सगळी माझी बहीण आहे. कारण हे पैसे मार्केटमध्ये येणार, हे पैसे पुन्हा बाजारात येणार, अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि खरं म्हणजे त्या शहराला, त्या जिल्ह्याला अर्थव्यवस्थेमध्ये चालना मिळणार. आणि म्हणून महिला सक्षम तर देश सक्षम, माझी बहीण सक्षम तर आपलं राज्य सक्षम. आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणतात की हे महिलांना सक्षम करा, त्यांना आत्मनिर्भर करा, त्यांचा आत्मसन्मान त्यांना मिळवून द्या. खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, खरं म्हणजे 1,500 रुपये ज्या लोकांना, जे लोक सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला, जे पैशांच्या राशीत लोटतात, त्यांना 1,500चं महत्व कळणार नाही. परंतु जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना हे कळणार नाही. पण गोरगरीब जनता जी काय, आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून आहोत. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहित आहे आपली वेदना काय, व्यथा काय. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले बाजूला जाऊ द्या, पण तुमच्या मात्र जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आणि ते आम्ही करणार. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या 1,500 रुपयामध्ये आम्ही थांबणार नाही. अनेक योजनांची माहिती आमच्या देवेंद्रजींनी पण दिली, अजितदादांनी पण दिली. पण मी आपल्याला सांगतो, ही योजना आम्ही 1,500वर थांबवणार नाही. तुम्हाला एकच सांगतो, जशी राज्याची आर्थिक ताकद वाढेल, 1,500चे 2,500 होतील, 2,000 होतील, 2,500 होतील, 3,000 होतील, किंवा त्याही पेक्षा जास्ती होतील. कारण आम्ही देणारे आहोत, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. ज्यांनी कधी दिलं नाही त्यांना काय करणार. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की काही लोक याचे टिंगर करतात. पण या तुमच्या भावांनी तुम्हाला ही ओवाळणी दिलेली आहे, ही ओवाळणी परत घेऊ शकतो का? कधीच घेऊ शकत नाही. काही लोक म्हणतात, वेळे लोक, खोये लोक काय काय म्हणायला लागे. पहिले तर पैसे येणार नाहीत म्हणाले, नंतर म्हणाले पैसे आल्यावर त्यांना अनपेक्षित पैसे आले, म्हणाले लवकर काढा, लवकर काढा, लवकर काढा, पैसे लवकर काढा. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, तुम्ही पैसे लवकर काढा, हे तुमचे भाऊ तुमचे दुसरे पैसे त्या खात्यामध्ये टाकणार आणि पुन्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार. आणि म्हणून एक सांगतो मी तुम्हाला, आम्ही 2 हप्ते तुमच्या खात्यात टाकलेले आहे. हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे. पूर्वी सारखं हप्ते घेणार हे सरकार नाही. आणि म्हणून जे आम्ही बोलू ते करू आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलणार. म्हणून तर एवढ्या योजना, लेख लाडकी लखपती योजना, 50% एसटीमध्ये सवलत, आज मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला. हे सगळं करण्यामागचं एवढंच की तुमच्या व्यथा वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून काही लोक या योजनेवर एवढ्या टीका करतायत, एवढ्या टीका करतायत. परंतु मी आपल्याला सांगतो, सर्वसामान्य माझी बहीण जी आहे तिच्या जीवनामध्ये काय एवढा मोठा का आम्ही काय आकाशा एवढं काय दिलेलं नाही. परंतु हे 1,500 रुपये ही काटकसर करून आपली भगिनी घर चालवत असते. रेशनचे पैसे, दुधाचे पैसे, शाळेची फी, दुखलं फुकलं त्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी करताना ही काटकसर करत असलेली माझी बहीण आहे.
मग भावाने का म्हणून त्याने थोडा हातभार लावला तर तुमच्या पोटात दुखायचं कारण का? आणि म्हणून काही लोक मी या ठिकाणी पन्हाळ्यातली हाकोडे गावातली महिलेला विचारलं, ती म्हणाली दिवस रात्र मी शेतात काबाड कष्ट करते, फक्त 100 रुपये मिळतात. अमरावतीतल्या त्या विधवा माऊलीला विचारा, सक्का भाऊ असूनही कधी राखी बांधली नाही की माहेरचा आहेर दिला नाही. असंही काही लोक आहेत. अशाही माझ्या बहिणी आहेत. गडचिरोलीच्या नंदुरबारच्या त्या माऊलीला विचारल्यावर जिच्याकडे लहान मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत आणि त्याचबरोबर जिच्याकडे काही लोकांकडे जीवनावश्यक वस्तू घ्यायला देखील टंचाई असते, अशा लोकांना जर आपलं सरकार 1,500 रुपये महिन्याला देत असेल तर का तुमच्या पोटात दुखावं? आणि म्हणून काही बँका या माझ्या बहिणींना दिलेले पैसे काय अकाउंट खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागले. त्या बँकांना माझ्या सूचना आहेत, माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या बँकाने देखील मी सांगू इच्छितो. आणि मगाशी कोणतरी इथं आलं होतं, देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिलेला आहे, त्याप्रमाणे बरोबर कार्यक्रम करा. कारण शेवटी आम्ही दिलेले पैसे तुम्हाला कापून घेण्यासाठी नाहीत, हे तिला कच्च्या बच्चांना त्यांचा संसार चालवण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे बँकाने देखील यापासून बिलकुल कुठल्याही प्रकारची कारवाई पैसे कापून घेण्याची करता कामा नये. आज मी आपल्याला जास्त काय बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगेन, काही लोक या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी काही म्हणाले इथं महिला सुरक्षित नाहीत. मग असे देवेंद्रजींनी देखील सांगितलं की आमची जबाबदारी आहे, हे संवेदनशील सरकार आहे, कारण माझ्या महिलांचं, मातांचं, मुलींचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण त्या बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे ही दुर्दैवी आहे, अतिशय दुःखद आहे, वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली, फास्ट ट्रॅकवर केस चालू झाली, त्याच्यावर चालू होईल.